मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर गोंधळ. शिंदे सेना आणि भाजपच्या रक्षा खडसेंचे समर्थक आमने सामने. बोगस मतदान होत असल्यावरून वातावरण तापलं. आमदार चंद्रकांत पाटील आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची. चंद्रकांत पाटील यांना मतदान केंद्राबाहेर काढण्याचा प्रयत्न. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बोगस मतदान करताना 2 जणांना पकडलं. 70 ते 75 लोकांनी बोगस मतदान केल्याचा चंद्रकांत पाटलांचा आरोप. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यावर थेट आरोप. मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण. संशयित बोगस मतदारांना ताब्यामध्ये घेतलं. बोगस मतदानाच्या कारणातून तासगावमध्ये रोहित पाटील आणि संजय काका पाटील यांच्या गटामध्ये वाद. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले. धक्काबुक्कीचाही प्रकार. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदाराला पकडलं. जामनेरच्या एकलव्य शाळेतील मतदान केंद्रावर बोगस मतदार. बोगस मतदाराला कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. इंदापुरातील मतदान केंद्रावर 2 गटामध्ये गोंधळ. 2 कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. कृष्णा भीमा स्थानिक विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये ही बाचाबाची. नाशिकमधील येवल्यामधल्या मतदान केंद्राच्या बाहेर राडा. अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा. मतदान केंद्रामध्ये ये जा करण्यावरून उमेदवार आणि समर्थक एकमेकांना भिडले. मतदान केंद्राच्या बाहेर जवानांची फौज तैनात. बोगस मतदानाच्या कारणावरून परभणीच्या सोनपेठमध्ये आजी माजी आमदारांमध्ये बाचाबाची. पाथरीचे आमदार राजेश विटेकर आणि माजी आमदार व्यंकटराव कदम यांच्यामध्ये मतदान केंद्राच्या बाहेर जोरदार शाब्दिक बाचाबाची. नाशिकच्या सटाण्यामध्ये मतदान केंद्राच्या जवळ राडा. घरगुती भांडणावरून मतदान केंद्र क्रमांक 10 जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ राडा झाल्याची माहिती. जळगावच्या भुसावळ तालुक्यामधल्या वरणगावमधील मतदान प्रक्रियेच्या वेळेला राडा. अधिकारी मतदारांना बटन दाबण्यासाठी सांगत असल्याचा विरोधकांचा आरोप. यामुळे निवडणूकसह अधिकारी आणि उमेदवार यांच्यामध्ये बाचाबाची. बुलडाण्यामधल्या मिर्झानगरमधील मतदान केंद्रावर गोंधळ. अजित पवारांच्या उमेदवारांना पैसे वाटप केल्याचा विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप. प्रभाग क्रमांक 2 मधील डोंगरे उर्दू हायस्कूलमधला प्रकार. जामनेरमध्ये मतदान केलेलं नसताना मतदान झाल्याचं सांगण्यात आल्यानं महिलेनं व्यक्त केला संताप. प्रभाग क्रमांक 9 मधल्या मतदान केंद्रावरचा प्रकार. मतदान केंद्राच्या बाहेर येत शिवीगाळ करत संताप व्यक्त. नंदुरबारच्या शहादा शहरामधील मतदान केंद्रावर 2 गटामध्ये राडा. मतदान केंद्राच्या बाहेर तुफान हाणामारी आणि शिवीगाळ. भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण. मनमाडच्या नेहरू भवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा. प्रभाग 11 मध्ये बोगस मतदान होत असल्याचा भाजप उमेदवाराचा गंभीर आरोप. दोन्ही गट आमने सामने. अकोल्यामधल्या अकोटमध्ये भाजपमध्ये पैसे वाटप होत असल्याचा विरोधकांचा आरोप. पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप आणि इतर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद. वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झाल्यानंतर पोलिसांचा हस्तक्षेप. आतापर्यंत 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सोलापूरच्या कुर्डुवाडी नगरपालिकेसाठी मतदान. 1 ते 4 मतदान केंद्रांवर 2 ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यानं काही वेळ मतदान रखडलं. मशीन बदलून दिल्यानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात. मतदान प्रक्रिया सुरू असताना बूथ परिसरातच पैसे वाटल्याचा आरोप. माजलगाव शहरामध्ये 2 गटामध्ये राडा. एकमेकांना मारहाण केल्याची देखील माहिती. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या लोकांना ताब्यात घेतलं. शिर्डीमध्ये शोभा शिंदे या महिलेच्या नावानं बोगस मतदान झाल्याचा आरोप. महिला मतदान केंद्रावर पोहोचण्याआधीच मतदान झाल्याचा प्रकार समोर. ठाकरेंच्या सेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंकडून चौकशीची मागणी. बुलडाण्यामध्ये बोगस मतदान करताना 4-5 जणांना पकडलं. बोगस मतदान करणाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चोपलं. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा. रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा मंत्री भरत गोगावलेंच्या मुलाचा आरोप. तटकरेंचे समर्थक सुशांत जाबरेंना मारहाण झाल्याचा आरोप. विकास गोगावले आणि सुशांत जाबरेंच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी. समर्थकांच्या हाणामारीमध्ये सुशांत जाबरेंच्या वाहनांची तोडफोड. सुशांत जाबरेंच्या सुरक्षा रक्षकाला गोगावले समर्थकांकडून चोप. आपल्यावर रिव्हॉल्व्हर रोखल्याचा मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंचा आरोप. तर सुशांत जाबरेंना 50-60 जणांकडून मारण्याचा प्रयत्न. स्नेहल जगताप यांची प्रतिक्रिया. परभणीच्या जिंतूरमध्ये राष्ट्रवादी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. किरकोळ कारणावरून कार्यकर्ते भिडले. पोलिसांकडून सारवासारव. पालघरच्या डहाणूमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर राडा. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद. दोन्ही गटांमध्ये जोरदार धक्काबुक्की. निलेश राणेंची मालवण पोलीस स्थानकामध्ये पोलिसांशी चर्चा. मागील धाड, कॅश जप्ती आणि कालच्या प्रकरणामध्ये पुढे काय कारवाई केली याबाबत निलेश राणेंकडून पोलिसांना विचारणा. गेवराईमध्ये मोठा राडा. 2 गटामध्ये दगडफेक. गेवराईमध्ये आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक आमने सामने.
नितेश राणेंचे कट्टर राजकीय विरोधक असलेले राजन तेली आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सतीश सावंत आणि मंत्री नितेश राणे अचानकपणे एका बूथवर समोरासमोर दोन्ही विरोधकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत हस्तांदोलन केलं. हिंगोलीमध्ये बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, मतदान केंद्रामध्ये संतोष बांगरांकडून घोषणाबाजी, मतदान केंद्रामध्ये बांगरांच्या सूचना, बटन दाबताना महिलेला बांगरांनी सूचना केल्या. आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल, मतदान कक्षामध्ये जाऊन एका महिलेला मतदान चिन्ह सांगून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप, हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा, मतदान सुरू असताना शाहूनगर भागामध्ये मोठा राडा, लाठ्या काट्यांसह दगडानं मारहाण झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये मतदान केंद्रावर मोठा गोंधळ, उमेदवार मतदाराला मतदान केंद्रावर नेत असल्याचा आरोप, निवडणूक अधिकाऱ्यांवर तुजाभाव करत असल्याची तक्रार. अकोटमध्ये भाजपमध्ये पैसे वाटप होत असल्याचा विरोधकांचा आरोप, पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप आणि इतर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झाल्यानंतर पोलिसांचा हस्तक्षेप, आतापर्यंत 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये मतदान दरम्यान दोन्ही गट आले आमनेसामने, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे गुंडांना निमंत्रण, जयंत पाटलांकडून विरोधकांवर टीका. यावलमध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदान केंद्रात गोंधळाचं वातावरण, मतदान केंद्रांवर गर्दी झाल्यामुळे गोंधळ झाल्याची माहिती, पोलीस आणि मतदारांमध्ये बाचाबाची झाल्याचं समोर. बुलडाण्यामध्ये 2 बोगस मतदार पकडले, प्रभाग क्रमांक 15 मधील गांधी प्राथमिक शाळेमधील घटना, दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्यासाठी आले होते. जळगावच्या भुसावळ तालुक्यामधल्या वरणगावमधील मतदान प्रक्रियेच्या वेळेला राडा, अधिकारी मतदारांना बटन दाबण्यासाठी सांगत असल्याचा विरोधकांचा आरोप, यामुळे निवडणुकीस अधिकारी आणि उमेदवार यांच्यामध्ये बाचाबाची. परभणीच्या पूर्णामधील प्रभाग 9 मध्ये मतदान मशीनमध्ये बिघाड, मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा, मतदान प्रक्रिया थांबल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ. बदलापुरातून अमेरिकेमध्ये नोकरीसाठी गेलेल्या एका तरुणानं खास मतदानासाठी हजेरी लावली. गेल्या 8 वर्षांपासून कॅलिफोर्नियामध्ये वास्तव्याला असलेल्या अमिया सोमवंशीनं आपला मतदानाचा हक्क बजावला. थेट ऑस्ट्रेलियामधून येऊन शिराळा इथे येत मतदारांना बजावला मतदानाचा हक्क. अन्सार कासिम मुल्ला असं या तरुणाचं नाव. अन्सार ऑस्ट्रेलियामधल्या मेलबॉर्नमध्ये नोकरीला, मतदानासाठी मित्र आल्याचं कळताच मित्रांनी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये केलं स्वागत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथल्या मतदान केंद्रावर नवरदेव नवरी मतदानासाठी दाखल, आनंद पंचायती मतदान केंद्रावर नवरीनं बजावला मतदानाचा हक्क. त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी मतदानाला महत्त्व दिल्याची नवरीची प्रतिक्रिया. अकोला जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतसाठी मतदान, 104 वर्षीय आजीनं बजावला मतदानाचा हक्क आहे, तर तोपर्यंत मतदानाचा हक्क बजावणारच, आजीचं ठाम मत. नाशिकच्या ओझरमध्ये 100 वर्षाच्या पार्वताबाई चौधरींनी बजावला मतदानाचा हक्क. नाशिकमध्ये 11 नगर परिषदांसाठी 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये नवरदेव घोड्यावर बसून मतदान केंद्रावर पोहोचला, लग्नाच्या आधी तुळजापूरमधील संकेत भोजनेनं बजावला मतदानाचा हक्क. वर्ध्यामध्ये बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेव पोहोचला मतदानाला, अक्षय बहादूरकर असं नवरदेवाचं नाव. पुलगाव इथे नगर परिषद निवडणुकीसाठी नवरदेवांना बजावला मतदानाचा हक्क. पुण्याच्या मनसरमध्ये बिबट्याच्या दहशतीला न घाबरता 73 वर्षीय आजीनं केलं मतदान. लोकशाही टिकवण्यासाठी बिबट्याची भीती बाळगण्याची गरज नाही, आजींनी व्यक्त केलं मत. धाराशिवमध्ये मतदान करताना महिलेचा मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्यानं महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती. तुळजापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील बूथवरची घटना. जळगावमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5000 पोलीस, होमगार्ड, एसआरपीएफ तुकडी तैनात. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डींकडून पोलीस सुरक्षेचा आढावा. यावलमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन, महिलांनी एकत्रित जनजागृती करत मतदानाचा हक्क बजावला. जळगावचे जामनेर इथली मतदान केंद्राला आकर्षक सजावट, येणाऱ्या प्रत्येक मतदाराला प्रसन्न वाटावं तसंच मतदानाचा टक्का वाढावा या दृष्टीनं केंद्राला फुलांची सजावट. नाशिकमधील 11 नगर परिषदांसाठी 416 मतदान केंद्रांवर मतदान, नगराध्यक्षपदासाठी तब्बल 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. मतदान प्रक्रियेसाठी 2500 शासकीय कर्मचारी, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात. नागपूर जिल्ह्यामधील 15 नगर परिषदा आणि 12 नगरपंचायतींसाठी आज मतदान. नगराध्यक्षपदासाठी 27, नगरसेवक पदाच्या 550 जागांसाठी 853 मतदान केंद्रांवर मतदान. एकूण 7,29,810 मतदार मतदान करणार. बदलापूरमध्ये नगराध्यक्षपदाच्या 43 जागांसाठी मतदान, उर्वरित 6 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार. नगराध्यक्षपदासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून वीणा म्हात्रे, भाजपकडून रुचिता घोरपडे, ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रिया गवळी निवडणुकीच्या रिंगणात.
लातूरमधील निलंगा नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली. सर्वपक्षीय संघटनांकडून रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त. निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून काँग्रेस ठाकरेंची सेना. वंचितकडून निलंगा शहर बंदचा इशारा. अमरावतीमधील 9 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान. 250 नगरसेवक पदासाठी 1048 उमेदवार रिंगणामध्ये आणि यामध्ये 3,12,436 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यवतमाळमध्ये नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी. 11 नगराध्यक्षपदांसाठी 77 तर 235 नगरसेवक पदासाठी 1054 उमेदवार रिंगणात तर 390 केंद्रांवर 3,30,654 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. बीड शहरामधील मतदान केंद्राजवळ पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल. बीड शहरामधील प्रभाग क्रमांक 16 मध्ये हे पैसे वाटप झाल्याचा आरोप. मतदान सुरू असतानाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ. बीडमध्ये रात्री पैसे वाटत असल्याचा 2 तरुणांवर आरोप. दुचाकीच्या डिक्कीमध्ये पैसे असल्याचा व्हिडिओ व्हायरल. दरम्यान तपासामध्ये कुठलीही रक्कम आढळली नसल्याची पोलिसांची माहिती. धुळ्यामध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान 49,000ची रोकड जप्त. एका उमेदवाराच्या प्रतिनिधीकडून पैसे पकडल्याची माहिती. निवडणूक विभागाकडून कारवाई सुरू. रायगडच्या माथेरान नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेला 5 लाखांची रोकड सापडली. ज्याच्याकडून रोकड जप्त केली त्या तरुणाची चौकशी सुरू. हॉटेलचे पैसे असल्याचं तरुणानं सांगितल्याची माहिती. बुलडाण्यामधल्या खामगावमध्ये पैसे वाटल्याचा आरोप. प्रभाग क्रमांक 7 मधून 50,000ची रोकड जप्त. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परबांच्या विरोधात गुन्हा दाखल. गाडीमध्ये रक्कम सापडल्याप्रकरणी आणि अनधिकृत नंबर प्लेट प्रकरणी गुन्हा. अजिंक्य पाताडे, देवगड मंडळ अध्यक्षांवरही गुन्हा. मालवण पोलिसात 3घांच्या विरोधात गुन्हा दाखल. वर्ध्यामध्ये मतदानाच्या नंतर मतदाराच्या बोटाला शाई न लावल्याचा आरोप. मतदान केंद्रावर कर्मचारी इतर गोष्टीमध्ये गुंग असल्याचा मतदाराचा आरोप. दरम्यान प्रकार लक्षात आल्यानंतर बोटाला शाई लावण्यात आली. मतदार विजय उपशाम यांचा दावा.